येवला तालुक्यातील भुलेगाव येथील ग्रामसभा अर्धवट सोडून ग्रामसेवक व चमू निघून गेले। भुलेगाव ग्रामपंचायत अनेक प्रकारच्या त्रुटी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेत आढळून येत आहेत। मजुरांच्या भेटी फक्त 10 मजुरांपुरत्याच मर्यादित का राहिल्या असा प्रश्न आज आमच्या भुलेगाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांना पडलेला आहे। मजुरांनी MIS डाटा मागितले असता तो अधिकार नाही असे चुकीचे उत्तर देण्यात आले व ग्रामपंचायत मधून ग्रामसभा चालू असताना पळ काढण्यात आला। प्रत्यक्षात सामाजिक अंकेक्षणात MIS डाटा पाहण्याचा अधिकार मजुरांना व ग्रामस्थांना असतो, पण यालाही नकार देण्यात आला। वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते, त्याबाबत विचारले असता टाळाटाळ करण्यात आली आणि उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले। आमच्या भुलेगाव ग्रामसभेतील अनियमितता आढळून येत आहे असे सर्व ग्रामस्थांच्या लक्षात येत आहे। ग्रामसभा अर्धवट सोडून ग्रामसेवक व चमू निघून गेले। इथल्या ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी काय समजायचे? जोपर्यंत ग्रामसभा कुठलीही प्रोसिडिंग कार्यवाही नोंद लिहिली नाही, ग्रामस्थांनी मांडलेले मुद्दे अहवालात नोंदवले नाहीत आणि सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेत पारदर्शकता नाही, कामकाज हेतुपुरस्पर दडपले जात आहे अशी शंका ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली। उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी अमोल फरताळे, प्रतिनिधी। सर्व ग्रामस्थांची एक विनंती आहे की महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी या सामाजिक अंकेक्षण तथा पारदर्शकता सोसायटी मुंबई यांच्याकडे चांगले लक्ष घालून या सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे की नाही याची सखोल चौकशी करावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येते।